आज आपण बनवतोय अगदी कमी वेळात बनवून तयार होणारी व्हेज पुलावची रेसिपी। हा पुलाव तुम्ही लंचमध्ये किंवा डिनरमध्ये अगदी कमी वेळात बनवू शकता। तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 कप बासमती तांदूळ घेतले आणि तो आता मी स्वच्छ धुवून घेते। आणि पाणी ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देते। तोपर्यंत दुसरी तयारी करून घेते। इथे मी काही भाज्या कट करून घेतल्यात। ओला वाटाणा, फ्लावर, फरसबी, शिमला मिरची आणि थोडासा गाजर। तसंच इथे थोडी कोथिंबीर, आलं, लसूण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि पुदिना। आता हे सगळं मिक्सरमध्ये मी बारीक करून पेस्ट बनवून घेणार आहे याची। कारण पुलावमध्ये मी वेगळा कोणता मसाला यूज नाही करणार आहे, ही पेस्टच वापरणार आहे। तर ही बनवून झालेली आहे पेस्ट। ते गॅसवरती एक कढई ठेवले आणि त्याच्यामध्ये आता मी 3 ते 4 चमचे तूप घेते। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। ते इथे एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलाय आणि तो आता मी तुपामध्ये छान परतून घेते। थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे। पुलावला छान फ्लेवर येण्यासाठी इथे मी 3 ते 4 तमालपत्र, 2 तुकडे दालचिनीचे, 2 वेलची, थोडेसे लवंग आणि काली मिरी आणि 5 ते 6 काजू घेतले आणि ते मी आता छान परतून घेते। जी मी ग्रीन पेस्ट बनवली होती ती सुद्धा आता छान परतून घेते याच्यामध्ये। तुम्हाला तुपाचा वापर करायचा नसेल तर तेल यूज केला तरी पण चालेल। आता हे छान परतून घेतले। थोडीशी अर्धा चमचा इतकी साखर टाकली आहे मी आणि आता ह्या ज्या भाज्या कट करून ठेवल्या होत्या त्या परतून घेते छान। पुदिना आणि कोथिंबीरचा छान फ्लेवर येतो पुलावला। आता मी हे परतून घेते छान। हे झालेलं आहे आता। त्यानंतर धुवून घेतलेले बासमती तांदूळ जे आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करते आणि ते सुद्धा मिक्स करून घेते व्यवस्थित। तर साईडला मी 3 ते 4 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय, कारण यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे। तर मी पहिलं 2 ग्लास पाणी ओतून घेते। लागलं तर मग थोडं वापरू शकतो अजून। तर चवीनुसार मीठ टाकून घेते आणि थोडंसं लिंबू पिळून घेते, म्हणजे या ग्रेव्हीचा कलर जो आहे ग्रीन तो छान राहील। आणि एक उकळी येऊ द्यायची। तर थोडंसं घट्ट झालं की मग झाकण देऊन आपल्याला वाफवून घ्यायचे। तर मी झाकण देते आणि साधारण 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं। आणि हे झालेलं आहे, छान वाफलेला आहे राईस आणि एकदम मोकळा मोकळा झालेला आहे, बघू शकता। आणि आता मी हा पुलाव सर्व करून घेते। ची रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। दी इझी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।